नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक संबंधित शासन परिपत्रक निर्गमित। ढियेवाढी संदर्भात आदेश योग्य त्या फेरफारासह होणार लागू। चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक संबंधित शासनाने नुकतेच एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे आणि त्या सदर निर्णयानुसार असा आदेश देण्यात आला आहे की राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता वाढीचा दर हा 58% सुधारित करण्यात यावा। तसेच सदर महागाई वाढ दिनांक 1 फरवरी 2026 पासून रोखीने देण्यात यावे असेही परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे। माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात येणार असून उर्वरित कालावधीमधील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असेही या परिपत्रकात निर्गमित करण्यात आलेले आहे। तसेच सदर निर्णयानुसार प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई भत्ता वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील असेही निर्णयात दिलेले आहे। तसेच शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनासुद्धा दिलेल्या निर्णयानुसार योग्य त्या फेरफारासह लागू होणार आहे। याशिवाय सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलमनुसार शासन असाही आदेश देत आहे की सर्व निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहणार आहे। शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारांसह आता मंजूर केलेल्या महागाई भत्ता वाढीस देखील लागू असण्याचे या सदर निर्णयात जाहीर करण्यात आलेले आहे।